कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। शाहू फाउंडेशन आणि यूथ मूवमेंट यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी एक वही आणि एक पेन द्यावं असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे 6000 वही पेनचं संकलन झालं। शहरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। यावेळी शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन वाघमारे, अमित कांबळे, नितीन कांबळे, अक्षय माने, सूरज लोखंडे, डॉक्टर आकाश कांबळे, आतिश माने उपस्थित होते। कोल्हापुरातील रामानंद नगर इथल्या अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्था आणि शिवगर्जना प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व जाती धर्मातील 12 जोडप्यांच्या हस्ते कलशाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर हा कलश दर्शनासाठी खुला करण्यात आला। यावेळी संतोष देवकर, रोहित भोसले, अनिल कामेरे, नाना सावंत, अमित कोळी, सविता सुतार उपस्थित होते। किरण अतिग्रे यांच्याकडून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वार्ताफलकावर विविध सुविचार, नागरी समस्या, सण समारंभ यांची माहिती चित्ररूपानं दिली जाते। रंगीत खडूच्या आधारे त्यांनी रेखाटलेली चित्र आणि त्यांचं सुंदर अक्षर हे या वार्ताफलकाचं वैशिष्ट्य आहे। अतिग्रे यांनी गेल्या 4 वर्षात लिहिलेले सुविचार आणि इतर तपशील असलेल्या पुस्तिकेचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं। आमदार राजेश क्षीरसागर आणि माजी प्राचार्य जे.के. पवार यांच्या उपस्थितीत किरण अतिग्रे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवाजीराव पवार, आनंदराव पायमल, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, शेखर चौगले, किशोर टिपुगडे, प्रवीण सूर्यवंशी, निखिल बोडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत कैलासवासी कमलाकर नेवगी कर्णबधीर शिशु विद्यालयातर्फे वाचन गायन स्पर्धा झाली। यावेळी रोटेरियन नितीन वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच रोटरीचे अरुण कुमार गोयंका, सुभाष मालू, जेठालाल पटेल, सुरेश गुळवणी, सुनीता गोयंका, शोभा अरविंद, अविनाश रास्ते, अभिजित हावळ, अरविंद कृष्णन, अजिंक्य कदम हे सुद्धा उपस्थित होते। 6 महिने ते 6 वर्ष वयाच्या कर्णबधीर मुलांना या शाळेतून भाषेचं आणि बोलण्याचं शिक्षण दिलं जातं। अशा कर्णबधीर मुलांनी बालगीतं, नृत्य, वेशभूषा, संवाद आणि नाटक सादर केलं। गायत्री पुराणिक, स्वाती गुणे, आरती रास्ते, उषा कुलकर्णी, स्वाती गोखले, स्नेहल सप्रे यांनी या मुलांकडून विविध कलाविष्कार बसवून घेतले होते। राजेंद्रनगरातील राहुल घोलपकडे धारदार आणि घातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार रविवारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, रुपेश इंगळे यांनी राजेंद्रनगरातील दत्त मंदिराजवळ घोलप याच्या घरावर छापा टाकला। त्यावेळी गोणपाटात बांधून ठेवलेल्या 10 तलवारी पोलिसांच्या पथकानं जप्त केल्या। कितीही काळ बदलला तरी मुद्रण कला आवश्यक राहणार आहे। उत्तम प्रकारची छपाई होते, त्यामुळे वाचन, संस्कृती आणि ज्ञानाचा प्रसार होतो। त्यामुळे मुद्रण व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे। मुद्रकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवले जातील अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। जागतिक मुद्रण दिनाचं औचित्य साधून सोमवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मुद्रक संघाच्या वतीनं ज्येष्ठांचा सन्मान आणि कौटुंबिक स्नेह मेळावा असा कार्यक्रम झाला। त्याला महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, कोल्हापूर मुद्रक संघाचे अध्यक्ष संजय थोरवत, तुषार धोते, संदीप नलवडे, अभिजित पडवळे, प्रकाश करंबळकर, निहाल शिपूरकर, मानसिंग पानसकर, सुनील नसीराबादकर, सतीश पाध्ये, अंजुम तांबोळी, रणजित पवार, संजय रणदिवे, सुहानंद गोसावी, ओंकार चव्हाण, अनिल मोहिते उपस्थित होते। या कार्यक्रमात कोल्हापुरातील ज्येष्ठ मुद्रकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दरवर्षी 40 विद्यार्थी क्षमतेचं परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे। आयजीएम रुग्णालय 200 बेडवरून 300 बेडचं झाल्यानं परिचर्या प्रशिक्षण केंद्राची गरज आहे। त्यानुसार आयजीएममध्ये सामान्य परिचर्या, प्रसाविका प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकवला जाणार असून 12वी उत्तीर्ण असलेल्यांना राज्य सामायिक प्रवेश कक्षेतून प्रवेश दिला जाईल।